43 करायचं. उद्या करू ना. झाले का सुरू करायचं. 2च राहतात. ओके. नहि ज्ञानेन सदृशम् पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धः कालेनात्मनि विन्दति श्रद्धावान् लभते ज्ञानम् तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् अचिरेणाधिगच्छति अज्ञश्चाश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः योगसन्न्यस्तकर्माणम् ज्ञानसंच्छिन्न संशयम् आत्मवन्तन्न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय तस्मादज्ञानसम्भूतम् हृस्थै ज्ञानासिनात्मनः चित्त्वैनं संशयं योगम् आतिष्ठोत्थ भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे योगो नाम चतुर्थोऽध्यायः। जय श्री राम. काल आपण पाहत होतो नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धः कालेनात्मनि विन्दति. या ज्ञानासारखं जगामध्ये दुसरं काही पवित्र नाही. या ज्ञानासारखं जगात काही पवित्र नाही. या ज्ञानाला दुसरी कशाचीही उपमा देता येत नाही. पवित्र एक शुद्ध असतं आणि एक पवित्र असतं. एक स्वच्छ आहे, एक शुद्ध आहे, एक विशुद्ध आहे आणि एक पवित्र आहे. पवित्र हे सर्वोत्तम आहे. ज्ञान हे पवित्र आहे. आचार्याने म्हटलं
ज्ञानविहीन जन्मशतेन मुक्ती न भजती ज्ञानविहीन सर्वमतेन मुक्ती न भजती जन्मशतेन. शतजन्मात सुद्धा जर आपण ज्ञान नाही प्राप्त केलं तर मुक्त होणार नाही. ज्ञानाशिवाय काही सांगितलं. ज्ञानादेव तू कैवल्यम. ज्ञानानेच फक्त आणि कैवल्याची प्राप्ती, दुसरं काहीच नाही होणार. आणि अशा ज्ञानाला दुसऱ्या कशाचीही उपमा होऊ शकत नाही. काल आपण विचार करत होतो, जसं चैतन्याला दुसरं काही सदृश्य नाही, ज्ञानाला दुसरं काहीच नाही. म्हणून असं हे जे ज्ञान आहे, काल आपण ज्ञानाबद्दल विचार केला, असं जे ज्ञान आहे ते योग संसिद्ध हा स्वतःच ते प्रगट होत. जो योगामध्ये स्थित होऊ, कर्मयोगामध्ये स्थित होऊ, तर कर्मयोगाचं अंतिम साध्य सांगितलं ज्ञान. ज्ञान हे साधन नाही, ज्ञान साध्य आहे. ज्ञानाने आणखी काही प्राप्त करायचं नाही. मग भक्तिसूत्रामध्ये स्वयंफल रूपत्वात असं भक्तीच्या विषयी सुद्धा विषय महर्षी नारदांनी सांगितलं. तर इथं प्रश्न कसा आला की भक्ती आणि ज्ञान एक गोष्ट आहे सांगायचं तात्पर्य. तर भक्ती सुद्धा स्वयंफल रूपत्वात आहे. तर ज्ञानाचा अर्थ असा झाला सर्वत्र या चैतन्याची अनुभूती होणं, सर्वत्र आणि मीच मी आहे असं समजणं, त्याचं नाव आहे ज्ञान. काल सांगितलं स्वस्माद अन्यन किंचित किंचन हे सांगितलं की स्वयं ब्रह्मा, स्वयं विष्णू, स्वयं शंभो, स्वयं गुरु, स्वस्माद अन्यन किंचन, दुसरा काहीच नाही, मीच सर्व काही आहे. हे ज्ञान त्या कर्मयोगाच्या द्वारा आणि योग्यता प्राप्त केल्यानंतर प्रकट होतं. असा जो पुरुष आहे, त्या कर्मयोगाने प्राप्त योग्यता प्राप्त केलेला जो पुरुष आहे, तो स्वतःच अशा प्रकारचं ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये काही काळाने प्राप्त करून देतो. काल आपण त्याचं थोडंसं स्पष्टीकरण झालं. जे काही आपल्याला कर्म प्राप्त झालं असेल, विहित कर्म जे काही असेल आपलं, ते करत करत पुढे जात असताना आपोआपच त्याचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व जेव्हा जातं, त्या कर्माच्याच युगाने ते ज्ञान प्रगट होतं. काल सांगितलं की मग उत्कृष्टता प्राप्त करावी की न करावी, आपण आपल्या कामामध्ये पुढे जावं की न जावं, स्पर्धा ठेवावी की नाही ठेवावी, त्यामुळे स्पर्धेचा विषय नाही आहे. ते कर्म उत्कृष्ट करतच गेलं पाहिजे, वरचेवर करत गेलं पाहिजे, वरचेवर करत गेलं पाहिजे. ते होता होता एक दिवशी ते कर्मासाठी कर्म होतं आणि मग तो कर्मयोग संसिद्ध होतो. त्यातनं एक सिद्धी आहे आणि एक संसिद्धी आहे. सम्यक सिद्धी त्यांना संसिद्धी आहे. सिद्धीचा अर्थ असा आहे की त्या कर्माचा आपल्याला उपयोग होतो, आपल्यालाच त्याचा आनंद होतो, आपल्यालाच त्याचा काय जो उपयोग व्हायचा तो होतो. कोणत्या कोणत्या स्तरावर असेल त्याच स्तरावर, ज्याच्या स्तरावर असेल त्याचा. पण एक स्थिती अशी येते की आपल्या कर्माचा उपयोग, आपण केलेल्या उत्कृष्ट कर्माचा उपयोग पूर्ण विश्वाला. जसं आता आपण माऊलींची ज्ञानेश्वरीचं पाहतो. माऊलींनी ज्ञानेश्वरी शक्य आहे की त्यांच्या आनंदासाठी लिहिली असेल, कशासाठी लिहिली आपण सांगू शकत नाही. शक्य आहे की त्यांच्या आनंदासाठी. पूज्य दादाजींना सुद्धा एकाने विचारलं, म्हणजे तुमच्या जीवनाचं काय तत्वज्ञान काय? तर दादाजींनी त्यांना सांगितलं, जसा एखादा फूल आहे आपल्या बगीच्यामध्ये, गुलाब वगैरे इत्यादी काय बगीचा असतो, त्यात फुलं फुलतात. तर त्या फुलाचा फुलण्याचा मागे उद्देश काय? त्या फुलाचा फुलण्यामागे उद्देश दुसरा काही नाही, ते आपला स्वभाव म्हणून फुलतं. असं म्हणाले, मी आपला स्वतःसाठी
स्वांतः सुखाय, स्वांतः सुखाय, माझ्या आनंदासाठी मी करतो आहे. जरी तसं असलं, आपल्या आनंदासाठी आपण करत असू, ते कर्म जसं उत्कृष्ट होत जातं, तसं तसं त्या कर्माचं इतरांसाठी जेव्हा सुद्धा त्याचा सदा प्रेरणा म्हणून उपयोग होतो, तेव्हा त्याला संसिद्धी म्हणायचं. ती संसिद्धी आहे. आपल्याला जोपर्यंत आनंद मिळत आहे ते सिद्ध झालं कर्म. आपल्यालाही समाधान होत नाही तोपर्यंत असिद्ध समजा. त्या कर्माचं काय फळ प्राप्त होते हे तर आणखी खालची गोष्ट. त्या कर्माचा जो काही परिणाम व्हायचा आहे, तो जो काही नियोजित त्याचा योग्य परिणाम जो आहे तो होत असेल नसेल तो तिथपर्यंत ठीक आहे, त्याच्या खाली आहे. फलाशा किंवा फलेच्छा जी आहे ती तर नाहीच आहे, पण ते कर्म जसं व्हावं तसं आपल्याला समाधानकारक व्हावं इथपर्यंत जाणं म्हणजे सिद्धी आहे. त्याही पुढे जाऊन ते कर्म आपल्याला आनंददायक जरी होत असलं तरी ते बाकीही सर्व विश्वाला सुद्धा ते प्रेरणादायक होतं, आनंददायक होतं, तेव्हा ते संसिद्ध असं झालं. तर अशा प्रकारची संसिद्धी मी काल उदाहरण देऊन सांगितलं. जसे कोणी उत्तम क्रिकेटपटू क्रीडापटू कुठले क्रीडापटू असतात ते खेळतात, ते ते खेळतात आणि जग वेड होऊन का पाहावं त्यांच्याकडे, ते ह्याच्यासाठीच पाहतात. ते त्यावेळेला त्या जेव्हा संसिद्ध होतात, बाकी त्यांच्या ते काय फळ मिळायचे ते मिळत असतील, सगळं सिद्ध होतच असेल, पण जेव्हा जगाला त्याच्यातनं आनंद मिळतो, प्रेरणा मिळते, मग ते क्रीडापटूचं एक उदाहरण आलं, पण बाकी सगळ्याही गोष्टींचं घ्या, कुठलीही कला असेल काय असेल जे असेल ते. आता माऊलींचं ज्ञानेश्वरीचं पण सांगितलं तसं. तर ही संसिद्धी असा योग संसिद्ध जो झालेला आहे त्यातनं तिथून मात्र तो ज्ञान ते ज्ञान सहज प्रकट होऊन जातं. आणि मग तिथे आता काही उत्कृष्ट व्हायचा विषय नसतो, स्पर्धेचा विषय नसतो, काही नसतो. त्या एका क्षणाला गेल्यानंतर कदाचित एखादा, आता जसं आम्ही सांगितलं की क्रिकेटपटू असतो तो त्या क्षणाला गेला, त्या अवस्थेला असताना तरी हरतो, हरत नाही असं थोडंच आहे, हरतो त्याही वेळेला हरतो. म्हणून असं होत नाही की ह्याच्यापेक्षा हा ज्याने जिंकला तो तो उत्कृष्ट झाला आणि हा कमी झाला, असं जगात म्हटलं जातं का? असं म्हटलं जात नाही. ते तर म्हणतात की ठीक आहे हारला, पण म्हणून याचं काहीही कमी होत नाही हारला तरी. तसंच प्रत्येक गोष्टीत. मग तिथे हारण्याचा जिंकण्याचा वगैरे कशाचाही प्रश्न राहत नाही. त्या साधनेमध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर आता सिद्धी असिद्धीचा प्रश्न नाही, कशाचाच नाही. संसिद्धी झाली की बस संपला. सिद्धी आणि असिद्धी गेलं. सिद्धी आणि असिद्धीच्या पलीकडे जेव्हा जातो, द्वंद्वातीतो विमस्त राहा, मागे काही याच्यामुळे काही श्लोकांपूर्वी आपण म्हणून गेलो. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमस्त राहा. तिथं विमस्तर होतो, मस्तर राहत नाही, स्पर्धा राहत नाही. कोण पुढे गेला आणि कोण मागे राहिला वगैरे अशा प्रकारचे सगळे क्षुद्र गोष्टी सगळ्या निघून जातात. पण असं होण्यासाठी कर्मयोग सिद्ध झाला पाहिजे, संसिद्ध झाला पाहिजे, ते करत राहिलं पाहिजे, आणखी उत्कृष्ट करत राहिलं पाहिजे आपलं. आणि त्याची उत्कृष्टतेची परीक्षा काही दुसरा कोणी करेल असं नाही. पांतच सुख आहे, आपल्याला स्वतःला आनंद होण्यासाठी असं करत गेलं पाहिजे, तेव्हा ते ज्ञान त्यावेळेला प्रकट होतं. तिथे काय सांगितलं की आता दुसरं काही त्याच्यासारखं नसतं. आणि आपण आधी विचार करून गेलो तिथे तर काही शिल्लक राहत नाही, वैराग्याचा पांगू फेटे वगैरे वगैरे सगळं झालं. तेव्हा आता हे ज्ञान केव्हा जाणावे, कसं जाणावं असा विचार अर्जुन बोलणार आहे असं समजून भगवंतांनी पुढे सांगितलं की असं ज्ञान हे कसं प्रकट होतं. श्रद्धावान लभते ज्ञानम. आधी तरी श्रद्धेने पुढे चालावं लागेल, त्याला आपण विचार करत होतो. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय, तत्पर झालं पाहिजे. तत्पर म्हणजे त्या ज्ञानाचा परायण झालं पाहिजे. तत्परचा अर्थ आहे काय असतं ना, कर्म काल अगोदर सांगितलं आम्ही की कर्म हे सेवापरायण असतात बरं का. सेवा ही भक्तीपरायण आहे आणि भक्ती हे ज्ञानपरायण आहे. एकूण सांगायचं तात्पर्य कर्मापासून ज्ञानापर्यंत जाण्यासाठी हे सगळी तत्परता पाहिजे. तत्परता आपण हा मी सुरुवातीला कधीतरी बोलून गेला की शिक्षण
हे ज्ञानपरायण आहे, ज्ञान हे सेवापरायण आहे. जसं या पद्धतीनं सेवा भक्तीपरायण आहे, भक्ती सेवापरायण आहे, वगैरे वगैरे सगळे एकमेकांना अन्योन्याश्रय. तर असं जे ज्ञान असतं, संयत इंद्रियांचा संयम झाल्याशिवाय काही होणार नाही म्हणाले. वैराग्य नाही, विवेक नाही, काही नाही, तर ज्ञान प्रगट होईल, होणार नाही. संयतेंद्रिय तस्मात इंद्रियाण्यादो नियम्य भरतर्षभ, तिसऱ्या अध्यायात सांगितलं. असं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानम लब्ध्वा पराम शांती, पराशांती प्राप्त होते. लवकरच अचिरेणाधिगच्छति, लवकरच अशा पराशांतीला प्राप्त होतो. तेच मोक्ष स्वरूप आहे, मोक्ष रूप असणारी. तरी आत्मसुखाची या गोडिया वेटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. असं होत नाही की आम्हाला विषयांचा सुद्धा आवड असावी, विषय सुद्धा प्राप्त होत राहावेत आणि ज्ञानही प्राप्त व्हावं, विषय सुद्धा प्राप्त व्हावेत आणि मोक्षही प्राप्त व्हावा, असं होत नाही. दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य हे जे आहे वैराग्य, ते प्राप्त व्हा. तर इथं वैराग्याचं थोडस आपल्याला असं भ्रम होतो की विषयांचा तिरस्कार होणं म्हणजे काही वैराग्य की काय. तर तिरस्काराचा संबंध नाहीये, लक्षात घ्या. विषयांची आवड जाणं. परवा काही दिवसापूर्वी आपण विचार करत होतो, पापे रतीम मा कृता, पापाची आवड गेली पाहिजे. कदाचित पाप असेल, चुका होतील सुद्धा, नाही असं नाही, चुकलं त्याच्याबद्दलची खंत असली पाहिजे कमीत कमी. तिथून जरी असलं तरी त्याला वैराग्यामध्ये धरता येतो. 4 प्रकार सांगितलेत वैराग्याचे. एकेंद्रिय वैराग्य, यतमान वैराग्य, असं करता करता शेवटी वशीकार संज्ञक वैराग्य आहे. ते वशीकार संज्ञक वैराग्य म्हणजे मग आता पूर्ण वैराग्य आहे. सुखासारिखे पूर्ण वैराग्य, ते वशीकार संज्ञक वैराग्य आहे. वशीकार संज्ञक वैराग्य म्हणजे मिळालं तर काही नाही, न मिळालं तरी काही नाही, असं. असं जे होतात श्रद्धेने आणि करत गेल्यानंतर, ते तत्पर राहिल्यानंतर, इंद्रियांचा संयम ठेवून श्रद्धावान होऊन, काल विचार केला आपण, श्रद्धेशिवाय काही जीवनच तर शक्य नाही. श्रद्धा तर हवीच हवी. श्रद्धास्व सौम्य म्हणाले, श्रद्धेशिवाय आपल्याला 2 पायावर उभा सुद्धा राहता येणार. श्रद्धा तर हवीच आहे. असा जो जितेंद्रिय झालेला पुरुष, साधनेला तत्पर असलेला, ज्ञान साधनेला तत्पर झालेला, त्याची इच्छा असली पाहिजे, ज्ञानाची तत्परता असली पाहिजे. तत्परायण होणं म्हणजे त्याची इच्छा असणं, त्याच्यासाठी प्रयत्न करणं, असं त्याचा तत्परचा अर्थ आहे. तर ज्ञान साधनेला तत्पर झालेला आणि इंद्रियांच्या विषयी संयत केलेला, इंद्रियांना संयमित केलेला असा जो पुरुष आहे, तो लवकरच तेवती शांती जी देखी जे तेच आप परून जे निर्धारिता, तिथे त्याला आप आणि पर असा भेद राहत नाही. अपपर भावना पूर्णतः संपून जाते. अपपर गेले की मग आता मी सांगितल्यापासून मत्सर वगैरे सगळ्या गोष्टी निघून जातात. भेदात द्वितीयाद्वयी भयम भवती, गुणपणा असला, दुसरेपणा असला म्हणजे सगळ्या गोष्टी असतात. असा हा उत्तरोत्तर हा ज्ञानबीजाचा विस्तार असतो, ज्ञानाचा वृक्ष निर्माण होतो जो, म्हणून तो अपार आहे म्हणाले. त्याचं किती वर्णन केलं एवढं कमी आहे. मात्र ज्याच्याजवळ असे ज्ञानही नाही आणि श्रद्धा सुद्धा नाही, श्रद्धा म्हणजे काल आपण विचार केला, श्रद्ध धारयन, श्रद्ध म्हणजे सत्य, सत्याचं धारण करणं म्हणजे श्रद्धा, सत्याला स्वीकार करणं म्हणजे श्रद्धा. मला समजत नाही म्हणून ते सत्य नाही असं न म्हणता, हा आज मला कळत नसेल पण ते सत्य आहे. मग असं का समजायचं, पुन्हा सांगायचं तर आप्त वाक्यम प्रमाणम, जे आप्त लोक आहेत, काय रागादी वशादपी नान्यथावादी सा आप्त, रागादिक कारणांनी सुद्धा जे अन्यथा बोलत नाही त्यांना आप्त म्हणतात. असे जे आप्त आहेत म्हणजे ऋषी आहे. ऋषती संसार पारम दर्शयती, ज्यांना पुढचं दिसत आहे,
तर दिसत आहेत ते सांगत आहेत. तर सांगितल्यानंतर त्याच्यावर आपल्याला विश्वास केला पाहिजे आणि त्या विश्वासानुसार कृती केली पाहिजे. त्याचं नाव आहे श्रद्धा. नाही तुम्ही म्हणता ते मी मान्य करतो, पण मी करत मात्र काही नाही. याला श्रद्धा म्हणत नाही. बरं का? ते तुमचं सर्टिफिकेट देण्याची गरज नाही त्यांना. ते ऋषी खरे आहेत. जर ते खरे आहेत, ते जर बरं आहे आणि खरे आहे, तर ते तुमच्यासाठी केलं पाहिजे. असं आहे. श्रद्धांच तेषां धर्मेषु सांगितलं, की त्यांचं त्या धर्मावर, त्या त्यांच्या कृतीवर, त्या गुणांवर बरं का, आपण श्रद्धा केली पाहिजे, ठेवली पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. श्रद्धांच तेषां धर्मेषु प्रथमं महतां सेवा तद्दया पात्रता पुनः श्रद्धेषा तो हरिगुणश्रुती असं वर्णन. अशा श्रद्धा नसेल आणि आपल्याला कळत नाही, दुसऱ्यावर श्रद्धा नाही, मात्र संशय आहे. असं होऊ शकतं का, तसं होऊ शकतं का, किंवा हे शक्य नाही वगैरे वगैरे. दादा म्हणाले आपल्याला अनुभव नाही म्हणून काही ते नाही असं नसतं. आपल्याला कळत नाही किंवा आपल्याला वळत नाही म्हणून ते नाही असं नसतं. किंवा अनंत महाराज आठवले सांगत असत की ही पृथ्वी गोल आहे, चेंडू सारखी गोल आहे आणि अशी एका थोड्या 23 अंशांनी एकाच बाजूला कललेली आहे. हे सगळं सिद्ध गोष्ट आहे. सगळे सांगतात की सगळे वैज्ञानिक सांगतात. मग म्हणाले आपला अनुभव आहे का तसा, की पृथ्वी गोल असल्याचा अनुभव आहे का आपल्याला? आपल्याला असं वाटतं का की चेंडूवर आपण उभे आहोत? आपल्याला तर असं वाटतं की सपाट आहे पृथ्वी, नाही का? आपला अनुभव जरी असा असला तरी ज्या अर्थी ते वैज्ञानिक सांगत आहेत त्या अर्थी ते गोल आहे असं समजूनच आपण पुढे चालवं लागतं. नाही म्हणाले आम्हाला अनुभव करून द्या. होईल, तुम्हालाही अनुभव होत नाही असं काय नाही. बाहेर जा तुम्ही, पृथ्वीच्या अवकाशात जा, तिथून दिसेल. तसं जर सर्वत्र परमात्मा आहे, हे विश्वची ब्रह्म केले असं जर असेल, विश्व हे सगळं ब्रह्म आहे हे जर ते सांगत असतील, तर म्हणलं आम्हाला अनुभव नाही. ठीक आहे, तुम्हाला पण अनुभव होईल. त्या पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाऊन पाहिल्यानंतर जशी पृथ्वी गोल आणि निळी वगैरे दिसते, तसं तुम्ही सुद्धा जर त्याच्या कक्षेच्या बाहेर जात, म्हणजे कशाच्या कक्षेच्या बाहेर जाल, या स्वार्थाच्या इत्यादी जे काय आहेत आपल्या सगळ्या गोष्टी, या सगळ्यांच्या कक्षेच्या तुम्ही बाहेर पडा, मग तुम्हाला ते दिसेल विश्व सगळं ब्रह्म. अहो त्या जनाबाईंना दिसलं अगदी 7व्या वर्षी. 12 वर्षाचं त्यांचं आयुष्य होतं जनाबाई, फक्त 12च वर्ष. तर 12 वर्षात त्यांना ते प्राप्त झालं असं काही नाही. काल परवा मी ते पण सांगितलं की असं नाही की आम्हाला किती वेळ लागेल हे व्हायला, किती वेळ लागेल असं काही नाही, तत्काळ होईल. सद्गुरूंच्या कृपेने तत्काळ सुद्धा होत. अज्ञेच्या श्रद्धानस्य संशयात, मात्र संशय ज्याला आहे त्याला काही उपाय नाही म्हणा. संशयात्मा विनश्यती. कितीतरी गोष्टी आहेत बरं का, असं नाही. एक मी आता पृथ्वीचं जसं उदाहरण दिलं, कितीतरी गोष्टी आहेत की त्याचा काही आपला अनुभव नसतो, ते आपल्याला कळत नाही, ते आपल्याला काही वळतही नाही, तरी सुद्धा आपण मानतो. कारण आपल्याला हे केलं गेलं की वैज्ञानिक आहेत, पण ते खरं सांगतात, श्रद्धा ठेवतात. बर, आता हे लाखो प्रकाश वर्ष दूर असलेले तारे वगैरे दाखवतात, सांगतात की हे इतका प्रकाश वर्ष दूर आहे, तितका प्रकाश वर्ष दूर आहे. ते काही कळतं का आपल्याला? तरी पण मानतो ना आपण. त्या मानण्याने काय होतं, तर आपल्याला पुढचं पुढचं करता येतं. मानलं तर पुढे जाता येतं, मानलं नाही तर कुठे जाता येत नाही. असो, जर ते जे मानत नाहीत, जे समजत नाही, त्या गोष्टीला श्रद्धा ठेवत नाहीत, नायम लोकोस्ती, या लोकात सुद्धा त्यांना सुख होत नाही. नायम लोकोस्ती न परो न सुखम संशयात्मना, अशा संशयी लोकांना सुख नाही. त्याला ज्ञानाची आवड नाही. आणि मग संशयात्मा जर आहे तर काय होतं, विनश्यती, दुसरा काय उपाय नाही, ज्ञानही नाही. असो, ज्ञान नाही तर नाही, श्रद्धाही नाही, संशय रूपी तो
भूताशी पडिला जाणं, संशय नावाच्या अग्नीमध्ये तो नष्ट होऊन जातो. म्हणून सांगितलं शेवटी, म्हणून संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर. संशयासारखं पाप नाही म्हणाले, घोर पाप नाही कुठल्याही गोष्टीमध्ये संशय नसावा. हा विनाशाची वाघूर प्राणी असे. पक्ष्यांना पकडण्यासाठी ते जाळ्या टाकतात ना, त्याला वाघूर म्हणतात. वाघूर वाघूर मराठी शब्द आहे वाघूर. तर म्हणाले हे संशय सुद्धा असाच प्रकारचा आहे. असं वाघूर असतो, त्या संशयाच्या जाळ्यामध्ये एकदा अडकला मग तो कुठेही जाऊ शकत नाही, तिथे तडपडूनच मरायची पहिले. म्हणून हे अर्जुना, संशय सोडून दे संशयाला. हे अर्जुना, तू हा संशय सोडून दे, या संशयाला एकदा पार कर. कारण हा संशयच ज्ञानाचा अभाव आहे. ज्ञानाचा अभाव म्हणजे संशय. संशयाचं स्वतःच काही स्वरूप नाहीये. ज्ञान नसणं, श्रद्धा नसणं म्हणजे संशय. जसं काल सांगितलं म्हणजे अंधार काही नसतो, प्रकाश नसणं म्हणजे अंधार. प्रकाश झालं, अंधाराला स्वतःच काही अस्तित्व नाही. जे अज्ञानाची गडद पडे तर हा बहु असं मनी वाढे. जसं जसं अज्ञान वाढतं तर हा संशय वाढतच जातो, आणि मग विश्वासाचा सगळा मार्ग रुद्ध करतो, तो मार्ग मोडून टाकतो. तेव्हा हा हृदयामध्ये जो मावत नाही संशय, बुद्धीला सुद्धा जो ग्रासून घेतो एकदा, तेव्हा त्याला सर्वत्र लोकत्रय सगळीकडे संशय संशय दिसतो. एवढंच काय, एक संशयवाद नावाचं एक हेच आहे, काय म्हणतात त्याला, स्कॅप्टिझम काहीतरी नाव शब्द लक्षात नाही आता. तर ते संशयवादी तत्वज्ञान आहे. ते म्हणतात की संशय करा, प्रत्येक गोष्टीवर संशयच करा, त्यांचं तत्वज्ञान आहे पूर्ण. तर असे हे लोक होतात मग संशयवादी. ते म्हणतात की कशावर विश्वास ठेवू नका. मग आम्ही त्यांना म्हणजे तुमच्यावर कोण ठेवा विश्वास? तुम्ही सांगता कशावर विश्वास ठेवू नका, मग आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. तुमचं हे म्हणणं काही खरं नाही, खोटच आहे. कशावरही विश्वास ठेवू नका असं सांगणं, याच्यावर सुद्धा आम्ही विश्वास ठेवत नाही. हे धनंजया झाले योग संन्यस्त कर्मानं, ज्यांनी कर्माचा योग केला आहे, अर्थात ही कर्म सगळी ईश्वरपरायण केली आहेत. योग संन्यस्त कर्मानं ज्ञान संचिन्न संशय, आणि ज्ञानाने संशयाला सुद्धा भेदून टाकले, छेदून टाकले आहे, आणि तो आत्मवान झाला आहे. आत्मवान भव, आत्मवंत न कर्माणी निबद्धन्ति. आणि मग अशा माणसाला कर्म हे बंधनकारक ठरत नाही. म्हणाले हे हृदयामध्ये निर्माण झालेला संशय आहे, त्या ज्ञान नावाच्या खडगाने या सगळ्या संशयाला तू छेदून टाक. मग निशेषतेने हा निघून जातो जेव्हा, तेव्हा तस्मात अज्ञान संभूतम हृस्थम संशय जो आहे, ज्ञान नावाच्या खडगाने तोडून फोडून आणि योगामध्ये तू स्थिर हो. आतिष्ठ, आतिष्ठ म्हणजे फक्त उभा राहा. असा सर्वज्ञचा जो परमपिता परमेश्वर भगवान श्रीकृष्ण यांनी त्या भगवंताला आपल्या अर्जुनाला सांगितलं जेव्हा, आता पुढे हा शेवटचा श्लोक सुरू आहे. आता कथेची संगती पुढे सांगतो. पुढे विचारील तो, पुढे अजून पुन्हा अर्जुनाला पुन्हा एक संशय आलेलाच आहे. एवढं झाल्यानंतर सुद्धा पुन्हा संशय करतात. ते म्हणाले मग तेव्हा तुम्ही दोन्ही सांगितलं, आता एक संन्यास सांगितला, एक कर्मयोग सांगितला, कर्म करत राहण्यासाठी. योग आणि संन्यास दोन्ही सांगितलं. कर्माचा संन्यास आणि कर्माचा योग, यातलं एक कोणतं नक्की सांगा ना. कर्माचा संन्यास करायचा का कर्मयोग करायचा, असा विचार पुढे अर्जुन करतील. आणि त्याप्रमाणे त्याचं पुढचं विवरण उद्याच्या कामामध्ये आपण उद्याच्या विचारामध्ये आपण पाहूया.
आज इथे 4थ्या अध्यायाची पूर्तता आपण करतो आहोत बरं का. म्हणाले ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर इथं हे केलं. संन्यास आणि कर्मयोग एका वाक्यात सांगतील पुढच्या याच्यात तोच तर पहिला प्रश्न आहे. आता तेच सांगणार आहे की कर्मयोग आणि कर्म संन्यासमध्ये काही फरक नाही. कर्मयोग आणि कर्मसंन्यास काही फरक नाही, काही फरक नाही हे सांगत आहेत पुढच्या ह्याच्यात. संन्यास कर्मयोग असतं निश्रेयस्थ करावं. कर्मयोग हा ते आमचाही प्रश्नच होत आहे. बरोबर. अरे अर्जुन आपलेच तर प्रश्न करताय सगळे. उद्याच्या विचारामध्ये उद्याच्या विचारामध्ये हाच विषय होईल. कर्मयोग आणि कर्मसन्यासमध्ये काय फरक आहे. फरक काही नाही, प्रक्रियेत थोडा फरक असतो, थोडासा प्रक्रियेत फरक. जसं आपण त्या तिसऱ्या अध्यायामध्ये 17 आणि 18 श्लोकामध्ये पाहिलं, काही फरक नाही. कश्चिदर्थ व्यपाश्रय आहे ना, हे जसं पाहिलं होतं. नैव तस्य कृतेन अर्थो ना कृतेन कश्चन वगैरे. इथे इथे तसंच आहे. संन्यास आणि कर्मयोगामध्ये काही फरक नाही. उद्या विचार करू. काय झालं इथेच थांबूया. सांगा आता कोणी काही सांगणार मला.